अगं बायको काय झालं एवढं घसा फोडून वरडायला? काय झालं? तुम्ही काय केलायसा? अगं पण मी कुठं काय केले? तुमचा आज आलेला पहिला पगार कुणाच्या हातात दिलासा? कोणाच्या हातात म्हणजे? माझ्या आईच्या हातात दिला मी. मग माझा हात काय मोडलं होतं तुम्ही? मला पैसे सांभाळता येत नाही. अहो तुमच्या डोक्यात कामाचं ध्यान घातलं कोणी? मी. तुमचा पगार वाढत नव्हता. माझ्या बाच्या वळकीने पगार कोणी वाढवला? मी. आणि तुम्ही पगार कोण हातात देताय? तुमच्या आईच्या हातात. मी काय कुणाचं मांजर मारली होई? तिला वातावरण लई चिघाळले. अजून चिघाळायच्या आत तिला इग्नोर मारतो आणि निघून जातो. नाही म्हणजे ही शांत होईल आणि नंतर ही व्यवस्थित येऊन बोलेल. निघा. मेरी प्यारी बिंदू. आईला इथं जरा निवांत झाले. आता हे तर कोणाच किरकिर नाही. द्या हो द्या, तुम्ही सगळा पैसा ना तुमच्या आईच्याच हातात लिहून द्या. म्हणा मी तुमची या घरात मी नुसती मोलकळीच बनवून आले. तुम्हाला तर काय फुकट काम करून घ्यायला बरंच आहे. बिनपगारी फुलाधिकारी मला तर समजणं झालं की चाललंय काय. हातात पैसा येईल म्हणलं, पैसा येते कोणाच्या हातात? आईच्या हातात. ह्यांना काम करून द्यायचं कोण? मी. ह्यांना पगार वेळा सांगायचं कोण? मी. आणि पैसा कोणाच्या हातात? आईच्या हातात. फुटलं माझ्या नशीब की माझ्या घरच्यांनी तुझ्या संग लग्न करून. हा नशीब आता इथं तर कोणी येत नाही त्रास द्यायला. द्या हो तुम्ही सगळा पैसे तुमच्या आईच्या हातात द्या. माझ्या तर काय हातातच देऊ नका बघा. माझ्या आई शांत राहा बाई. पुढच्या येत्याला महिन्यातला जो सगळा पगार आहे ना मी पहिला तुझ्याच हातात आणून देतो. फक्त